आयटी पार्कमधून 37 कंपन्या राज्याबाहेर। ट्रॅफिकच्या समस्येसह इतर पायाभूत सुविधांचा अभाव। आयटी हब म्हणून विकसित होणाऱ्या पुणे शहराला धक्का। इतर व्यवसाय व उद्योगांवरही होणार परिणाम। सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। पुणे हे विद्येचं माहेरघर असल्यानं इथं इंजिनिअरिंग झालेली मुलं मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यानं आयटी क्षेत्रातील कंपन्यांची संख्याही वाढत गेली आणि कालांतरानं पुण्याची ओळख आयटी हब म्हणूनही झाली। पुण्यातील हिंजवडी, मगरपट्टा, खराडी परिसरात आयटीच्या अनेक कंपन्या आहेत। आयटी हब म्हणूनच हे भाग ओळखले जातात। या आयटी पार्कमुळे पुण्याची ओळख जागतिक पातळीवर झाली। कंपन्या वाढत गेल्या तशी इथली लोकसंख्या वाढत गेली। इथले इतर व्यवसाय वाढले आणि एकूणच पुण्याचा विकास होऊ लागला। मात्र लोकसंख्या जेवढ्या प्रमाणात आणि गतीनं वाढली तेवढ्या प्रमाणात इथं वाहतूक, रस्ते व इतर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत। त्या कारणानं येथील अनेक 37 आयटी कंपन्यांनी त्यांचा बोऱ्या बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर स्थलांतर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या कंपन्या काही एका वर्षात गेलेल्या नाहीत, तर गेल्या 10 वर्षात हिंजवडीमधील 37 कंपन्या राज्याबाहेर गेल्या असून आणखी काही कंपन्या पुण्याबाहेर जाण्याच्या विचारात असल्याचं एका अहवालातून समोर आलंय। याविषयी फॉर द पीपल न्यूजनं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला। त्यावेळी त्यांनी व्हॉट्सॲपवर काही माहिती पाठवली। उद्योग मंत्री उदय सामंत असं म्हणतात की पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमधून बाहेरच्या राज्यात गेलेल्या कंपन्या या एका वर्षात गेलेल्या नाहीत, तर 2014 साली 4 कंपन्या राज्याबाहेर गेल्या, 2015 साली 2, 2016 साली 5, 2017 साली 3, 2018 साली 4, 2019 साली 3, 2020 साली 6, 2021 साली 3, 2022 साली 4, 2023 साली 3 कंपन्या आणि 2024 सालात 1 अशा एकूण 10 वर्षांत 37 कंपन्या पुण्यातून बाहेर गेल्या आहेत। यातील 2019 ते 2022 या 2.5 वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक कंपन्या पुण्यातून बाहेर गेल्याचं सांगत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं। सोबतच या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या म्हणजे नेमक्या कुठे गेल्या याचं उत्तर विरोधकांनी द्यावं असं आव्हान उदय सामंत यांनी विरोधकांना दिलंय। पुण्यातील काही नेत्यांशीही फॉर द पीपल न्यूजनं संपर्क साधून याविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर अर्थात पुणे जिल्ह्यातल्या वाहतूक कोंडीला कंटाळून हिंजवडी इन्फोटेक पार्कमधील तब्बल 37 कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय। या सगळ्या कंपनी कदाचित गुजरातला शिफ्ट होत आहेत। हे होत असताना आताचं जे काही एकनाथजी शिंदे, अजितदादांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, ह्या सरकारचं हे फेलियर आहे। या राज्यातली, या शहरातली, या जिल्ह्यातली या ठिकाणी गुंडगिरी मोडून काढण्यात ते अपयशी ठरले। त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी याच्यातून मार्ग काढण्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले आणि म्हणूनच या कंपन्यांनी रोजच्या त्रासाला कंटाळून इथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। एक प्रकारे गुजरातच्या माणसांनी, गुजरातच्या सरकारने आणि खुद्द एक माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय अमितजी शाह यांनी जे जाळं देशभर टाकले त्याच्यातून त्या जिल्ह्यातल्या, त्या राज्यातल्या कंपन्या आपल्या राज्यात नेण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय तो दुर्दैवी आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या जनतेने आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे। आपण नेमकं कोणाच्या हातात कारभार दिलेला आहे? आज या 37 कंपन्या जात आहेत, यांचं अनुकरण जर सगळ्या कंपन्यांनी केला तर तुमच्या आमच्या पुण्याची, पिंपरी चिंचवडची, पुणे जिल्ह्याची अर्थात महाराष्ट्राची वाट लागणार आहे। कारण की अशाच कंपन्या जर बाहेर गेल्या तर इथे बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे, गुन्हेगारीचं प्रमाण वाढणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्या एकूणच गोष्टीला किंवा सगळ्या प्रकाराला श्री एकनाथजी शिंदे, श्री अजितदादा पवार आणि श्री देवेंद्रजी फडणवीस हे जबाबदार आहेत। त्यांनी कृपया पुण्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे, एवढीच आमची त्यांना विनंती आहे। माझ्या माहितीप्रमाणे या बातमीला कुठलाही ठोस पुरावा नाही, कुठलीही खरी माहिती नसताना या बातम्या प्रसारित झाल्यात आणि पुण्याला बदनाम करण्याचं खऱ्या अर्थाने ज्या राजकीय नेत्यांनी खरं तर सुपारी घेतली अशी मी म्हणेन की खरी माहिती घेतली गेली नाही। किती कंपन्या गेल्या, किती कंपन्या आल्या याची कुठलीही खातरजमा न करता सरसकट काही जे आघाडीचे, महाविकास आघाडीचे नेते आहेत जे ट्विट करतायत, जे बाईट देत आहेत,
आणि याच्यामुळे मला असं वाटतं की ती खरी माहिती अगदी आकड्यानिशी या मागच्या 5 वर्षामध्ये पुण्यातल्या आमच्या IT कंपनींनी खरं तर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट किती केले, त्याच्यात किती वाढ झाली, रेव्हेन्यू किती जनरेट झाला, किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, याची आकडे मी व्यवस्थित पुढच्या 2-3 दिवसामध्ये पत्रकार परिषदेमध्ये देणार आहे. आणि खऱ्या अर्थानं हे जी काही मंडळी बोलत आहेत, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं पुण्याचं नाव खराब करण्याचं कामही करतात, पुण्याला बदनाम करतायत आणि हे कदापि पुणेकर सहन करणार नाही. मी पुराव्यानिशी पुढच्या 2 दिवसामध्ये ही सगळी माहिती पुणेकरांसमोर आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवणार आहे. ट्रॅफिकच्या कारणामुळं पुण्यातील हिंजवडी भागातील 37 कंपन्या पुण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचं समोर आलेलं आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले आहेत. बापू, या कंपन्या ट्रॅफिकच्या कारणामुळे बाहेर जातात, काय एकंदरीत वाटतं? आता मी आज सकाळी TV ला बातमी बघितली, तुम्ही म्हणताय ट्रॅफिकच्या ह्याच्यापूर्वी, त्यातनं मी अजून खोलवर अभ्यास केलेला नाही त्याच्यावर. पण तुम्हाला पुणे शहराची परिस्थिती सांगतो. खरोखरच पुणे शहरात वाहतुकीचा फार बट्ट्या गोळ झालेला आहे. पुणे शहर काय, पिंपरी चिंचवड, तुमचं हिंजवडी, वाकड, बानेवाडी, म्हणजे आता पूर्वी तुम्हाला सांगतो 1 महिन्याभरापूर्वीपर्यंत खाजगी प्रवासी बसेसलाही पुणे शहरात बंद्या होत्या. पण आता सर्रासपणे नानापेठ, गणेशपेठ ह्या ठिकाणी पण लक्झरी बसेस रात्रीच्या पुण्यात येतात. ते वाहतुकीचा कुठलाही आराखडा यांनी आखलेला नाही आहे आणि वाहतुकीवर काय अभ्यासच यांनी केलेला नाही. वाहतूक शाखेचा पोलीस वाहतुकीचं नियंत्रण करताना रस्त्यावर दिसतच नाही आहे पुणे शहरात. वाहतुकीचा हा खूप मोठा गंभीर आणि खूप मोठी समस्या आहे पुणे शहराची. मात्र बापू, एकंदरीत पाहिलं तर या ट्रॅफिकच्या समस्येमुळं जर आणखी एक समस्या पुण्यासमोर उभी राहणार असेल तर याचं नियोजन करणं गरजेचं नाही आहे का? आणि असे उद्योगधंदे तर पुण्यातनं बाहेर पहिली गोष्ट तर जायलाच नाही पाहिजे. ह्याची काळजी सर्वजणांनी घेतलीच पाहिजे. सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतील, प्रशासन असेल, सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे आणि या वाहतुकीचा प्रश्न हा मिटवला पाहिजे लवकर. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. त्यानंतर आता महाराष्ट्रातून अर्थात केवळ पुण्यातील हिंजवडी भागातून 37 IT कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याचं वास्तव समोर आलं आहे. आणि यातूनच IT क्षेत्रच नाही तर इतर संलग्न व्यवसायांमध्ये मोठं नुकसान होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये होत असलेल्या चालढकलीपणामुळे हे सगळं नुकसान होतं आहे आता समोर आलेलं आहे. आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळेच आता या प्रकरणात कोणतंही राजकारण न करता सत्ताधारी पक्षांनी या प्रश्नावर त्वरित तोडगा काढावा एवढीच आशा आहे. कॅमेरामन आदिनाथ पटाडेसह प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.